आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी छान असे हॉटेलसारखे लच्छा पराठे. लच्छा पराठे तुम्ही ऐकूनच असाल, गुजराती लोक खूप आवडीने खातात. आणि लच्छा पराठे बनवायची सोपी पद्धत आहे. खूपच कमी वेळामध्ये तयार होतो. मैद्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून हा तयार होतो आणि खायला इतका खमंग आणि टेस्टी लागतो ना. तर तुम्ही बघू शकता इतका भारी लेअरचा लच्छा पराठा मी तयार केलेला आहे. त्याच्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटीच्या अंदाजाने गव्हाचं पीठ टाकायचं आहे. हा लच्छा पराठा ना तुम्ही फक्त मैद्यापासून सुद्धा बनवू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता. पण आपण दोन्हीही फ्लेवर टाकणार आहोत. म्हणजे एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ वापरलं, तर अर्धी वाटीच्या अंदाजाने म्हणजे अर्धा मोठा एक चमच्याच्या अंदाजाने मी मैद्याचं पीठ टाकलेलं आहे. म्हणजे दोन्हीची चांगली एक टेस्ट येईल याच्यामध्ये. तर मैदा आणि गव्हाचं पीठ हे मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ. खूप चांगला लागतो हा खायला, इतका भारी लागतो ना. क्रिस्पी असतो, नरम सॉफ्ट असतो, मस्त लागतो हा. आणि खूपच कमी वेळात आणि अगदी कमी साहित्यामध्ये होतो. तिथं थोडंसं मी तेल टाकून घेतलं, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, ऑप्शन आहे. पण थोडंसं नरम सॉफ्ट आपलं पीठ मळलं जातं, त्यामुळं मी तेल टाकलं थोडंसं. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं घट्ट असं थोडं पीठ मळून घ्यायचं, जसं आपण नॉर्मल चपात्यासाठी पीठ मळतो तसं. तर हा पराठा ना तुम्ही एकदा नक्की बनवा, इतका टेस्टी असतो ना. म्हणजे तुम्ही याला ना तुम्ही चहासोबत असं सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता, इतका भारी लागतो. तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. खूप सोपी पद्धत आहे. बघा, फक्त मैदा आणि गव्हाचं पीठ मळून घ्यायचे, काही लागत नाही दुसरं याच्यामध्ये साहित्य. तर हे थोडंसं असं नरम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे चांगलं. जितकं तुम्ही चांगल्याला मळून घेता ना, तितका आपला पराठा जो आहे ना, लच्छा पराठा आपण ज्याला बोलतो, तो अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि मस्तपैकी असा आतून सॉफ्ट असतो. हे बघा, हे असं थोडं मळून घ्यायचं आणि याचा एक छान असा एक डो तयार होतो, म्हणजे पीठ मळून होतं. हे बघा, इतकं पुरेसं आहे. हे बघा, नरम सॉफ्ट असा हा डो तयार झाला आहे मळून. आता आपल्याला याला ठेवायचे फक्त 10 मिनटं याला वेळ द्यायचा आहे, जेणेकरून चांगलं नरम सॉफ्ट पीठ होऊन जाईल. आता मी एक पोलपाट घेतलं, म्हणजे आपण चपात्याचं जे पोलपाट असतं ते घेतलं आणि हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं मैदा आणि गव्हाचं, ते बघा 10 मिनटानंतर किती छान नरम आणि सॉफ्ट पडलेलं आहे. इकडे बघू शकता, हे बघायचं टेक्स्चर किती सॉफ्ट झालेलं आहे. तर मस्त अशी याची आता लच्छा पराठा आपला तयार होणार आहे. त्याचे मी 2 भाग करते. हे बघा, याचे 2 भाग केले, कारण 2 प्रकारचे आपल्याला हा लच्छा पराठा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. एक प्लेन पराठा करून दाखवणार आणि एक थोडासा कोथिंबीर वगैरे टाकून करणार आहे. हे बघू शकता. आता हे असं एक गोळी बनवून घ्यायची, जसं आपल्याला आपण चपातीसाठी बनवून घेतो एक अशी. फक्त एवढेच की जरा थोडीशी मोठी असते ना, आपल्या नॉर्मल रोटीची पोळीची जरा छोटी असते. हे भाकरीचे, आपलं भाकरीचा एक उंडा असतो बघा, तेवढा करायचा आपल्याला. हे बघा, मस्त आता हे उंडे करून घेतलेले आहेत मी पिठाचे. म्हणजे जरा साईडला ठेवते आणि एक पोलपाट घ्यायचा आहे आपलं नॉर्मल चपातीचं, आणि थोडंसं सुकं पीठ हवं आहे, कारण की म्हणजे चिटकणार नाही आपलं चपाती लाटता वेळेस. त्याचं हलक्या हाताने ह्याला लाटण करून घ्यायचे. पूर्ण एक चपाती बनवून घ्यायची आहे. करता वेळेस तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही हा लच्छा पराठा बनवतात. म्हणजे अगदी म्हणजे प्रोसेस फक्त आपल्या चपात्यासारखीच आहे. हे बघा, तर हलक्या हाताने याला गोलाकार आणि मोठी साईजची चपाती करायची. जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही. मिडियम साईजमध्येच हे चपाती लाटून घ्यायची आहे आपली पराठ्याची. हे बघा, असं पूर्ण पोलपाट भरून आता मी एक करून घेतली बघा. आणि इकडे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ह्या पराठ्याची चव वाढवणारी हे तूप आहे. तुपाची आपण ह्या चपातीला चारही बाजूने कोटिंग करायची, कारण तुपाने इतका छान फ्लेवर येतो, इतकं मस्त वाटतं, टेस्टी वाटतो खाता वेळेस. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण शक्यतो तुम्ही तुपच वापरा, कारण तुपाचा चांगला स्वाद येतो. आणि वरून थोडंसं सुकं पीठ टाकायचं, कारण आपण तूप जे लावले ना, ते चपातीला आपण लेअर देताना चिपकलं नाही पाहिजे, त्यामुळं थोडंसं सुकं पीठ येतं डॅप करून घ्यायचं. असं हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. आता काय करायचं, हा पुढचा जो भाग आहे ना चपातीचा, तो अलगद असा पहिला हे करायचा बघा, खालच्या बाजूने दाबायचा, मग उचलायचा
हे बघा, तुम्ही नीट बघा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे असं उचलून मग त्याची एक घडी द्यायची, एकावर एक अशी, एकावर एक अशी याची घडी टाकत राहायची. म्हणजे याच्या लेअर बनत राहतील हळूहळू. अशा जितका लेअर तुम्ही बनवता तितका तुमचा त्याच्या पराठ्याच्या लेअर तयार होतील. आणि हे असं हलक्या हाताने दाबत दाबत ह्याला पुढं नेत राहायचं आहे. म्हणजे ज्या लेअर आपण बनवल्यात ना त्या एकमेकाला व्यवस्थित चिपकून जातील. नाही तर काय होतं, खूपच मग सुटल्या जातील त्या, आणि मग आपल्याला चपाती शेकता येणार नाही, म्हणजे पराठा हा शेकता येणार नाही मग नीट. त्यामुळे थोडंसं प्रेस करून ह्याला थोडं पॅक करून असं हलक्या हाताने ह्याला असं लांब लांब करत राहायचं. हे बघा, असं ह्याचा आकार, थोडी साईज याची अशी वाढवत राहायचे. चारी बाजूने असं पॅक करायचं. जास्त पण दाब नाही द्यायचं, नाही तर मग काय होईल, पूर्ण लेअर आपल्या याच्यामध्ये पॅक होऊन जातील आणि मग लेअर पडणार नाहीत. हे बघा, असं हलक्या हाताने असं लांब करून घ्यायचं. पूर्ण प्रोसेस तुम्ही हलक्याच हाताने करा, अजिबात दाब नका देऊ, घाई नका करू. हे असं गोलाकार करून घ्यायचं. इकडे बघू शकता, खूप सोपी प्रोसेस आहे. हे असं गोलाकार करून मग पुन्हा एकदा याची एक चपाती लाटण्यासारखी एक लाटी करून घ्यायची आहे. बघा, असं गोल्याची लेअर तुम्ही बघू शकता, मस्त लेअर पडलेला आहेत. आणि हा आपला लच्छा पराठा हे अशा प्रोसेसने करायला. लच्छा पराठा करायचे ना 4-5 प्रकार आहेत, पण मी तुम्हाला सध्या 2च दाखवते. पण सोपी पद्धत आहे ही. हे बघा, असं हलक्या हाताने याला लाटत राहायचं आहे. आता याच्यामध्ये आपण खूप भरपूर सारे असे लेअर पाडल्यात. आणि लच्छा पराठ्याची हीच खरी ओळख आहे, याच्या लेअर म्हणजे याची जी परत आहे ना तीच महत्त्वाची आहे याच्यामध्ये. नाही तर बघायला गेलं तर फक्त एक नॉर्मल चपाती आहे, पण ह्या लेअरमुळंच ह्याला लच्छा पराठा बोलला जातो. हे बघा, आता हलक्या हाताने मी ह्याला लाटून घेते. नाही तर काय होईल, दाब देऊन जर तुम्ही लाटताना तर पूर्ण लेअर आपल्या त्याच्यामध्ये पॅक होऊन जातील असे. तर आता हे गरम पॅनवर हे टाकून घ्यायचं. याच्यापेक्षा तुम्ही मोठीसुद्धा लाटू शकता, पण मी मिडियम आकाराची ठेवलेली आहे. हे बघा, हलक्या हाताने याला शेकून घ्यायचे. थोडीशी खालची बाजू शेकली की लगेच ह्याला पलटी करायचे, कारण तवा आपल्याला असतो, त्यामुळं काही वेळ लागत नाही. आणि मग याच्यावर तूप लावायचं, किंवा आवडीनुसार तुम्ही इथे बटर वगैरे लावू शकता. तर मी इकडे साजूक तूप लावून घेते. आतूनसुद्धा आपण याला तूप लावलेलं आहे. म्हणजे एकंदरीत हा पूर्णपणे हा लच्छा पराठा आपला पूर्ण असं तुपाच्या फ्लेवरमध्ये बुडालेला आहे. तर छान वाटणार आहे खाण्यामध्ये. थंडीच्या दिवसात असं गरमागरम तुपाचा स्वाद असलेला पराठा खायचा. हे बघा, ह्याच्यात तुम्ही लेअर बघू शकता, ह्याच्यात तुम्ही घड्या बघा कशा पडल्यात एकावर एक. तर खूप छान झालेलं आहे. तर त्याला क्रिस्पी असं भाजून घ्यायचं. बघा किती भारी अशी याला स्पॉट्स आलेले आहेत, म्हणजे भाजून निघत आहे. हलक्या हाताने दाब द्यायचं, चारही बाजूने शेकत राहायचं. छान असा हा पराठा तयार होतो. तर पुन्हा एकदा मी जरा पलटी करते. बघू शकता याची लेअर किती सुटत चालल्यात, म्हणजे मस्त झालेल्या आहेत आहे, परफेक्ट लेअर पडलेल्या आहेत. नॉर्मल चपाती बघा आपली अशी नसते. मी लच्छा पराठा अशा लेअरचाच असतो, ह्याला लेअर खूप महत्त्वाची आहे. हे बघा, इकडे बघू शकता किती भारी झालेलं आहे. मस्त घड्या पडलेल्या आहेत त्याच्यावर, एकावर एक जे आपण प्रेस केल्यात त्या सगळ्या घड्या याच्यामध्ये छान पडल्यात. आणि व्यवस्थित लेअरसुद्धा झाल्यात तयार. आता मी हे काढून घेते. हे बघा, काढून घेतलं एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते. आणि तुम्हाला दुसरा एक लच्छा पराठा करून दाखवते. हे बघा, आता मी दुसरी एक चपाती लाटून घेते. म्हणजे आपण जो गव्हाच्या मैद्याचा जो पिठाचा गोळा ठेवला होता ना, त्याचं पण आता मी एक लाटून घेतली. पूर्ण अशी मोठ्या साईजची चपाती लाटून घेतली. त्याच्यावर आपण इथं टाकायचं थोडीशी काळी मिरी किंवा चाट मसाला टाकायचा याच्यामध्ये. हा थोडासा मसाल्याचा फ्लेवर द्यायचा याला. तर इथं पण पुन्हा एकदा तूप लावून घ्यायचं आहे चारी बाजूने. आता मी तूप लावून घेते सगळीकडे. आता हे चाट मसाला, गरम मसाला वगैरे टाकलं की हे एक मस्त मसालासारखा पण फ्लेवर येतो खायला. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हे अशी आळूची पाने जसं आपण फोल्ड करतो बघा, रोल करतो, असे रोल करायचे, बारीक बारीक साईजचे रोल करायचे असे. म्हणजे आतल्या आतनं खूप चांगल्या घड्या पडतात. मग ह्यालासुद्धा तसंच सेम प्रोसेसने थोडंसं लांब खेचून पॅक करायचं मागून पुढून. हे बघा, आणि याला थोडंसं हलक्या हाताने असं खेचत राहायचं असं. आणि मग याचा पुन्हा एकदा तसाच एक राऊंड मारायचा गोल. आणि मग याची चपाती तशीच लाटून घ्यायची, जशी आपण पहिल्या पराठ्याची केली. सेम प्रोसेस आहे, काही फरक नाही आहे, फक्त आपण हे फक्त रोल केलेत. आता इतकी मस्त अशी चपाती ही लाटून घेतली. कोथिंबीर, काळी मिरी पावडर मस्त याच्यामध्ये टाकून घेतलं. आता हे सुद्धा आपण शेकून घ्यायचं आहे गरम पॅनवर. हे बघा, याच्या लेअरसुद्धा बघा आतल्यात किती छान पडलेले आहेत. आता हे उरलेलं तूपसुद्धा मी याला लावून घेते.
तेलाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, असं काही नाही की तूपच हवं आहे, पण तुपाचा एक वेगळाच स्वाद येतो याचे, म्हणजे भारी स्वाद लागतो खाता वेळेस. कारण नॉर्मल चपात्या ज्या असतात त्या आपल्या तर मला वाटतं आपण तेलानेच करतो, म्हणून हे पराठे वगैरे काही असं वेगळं बनवायचं असेल तर तूप बटर वगैरे चांगलं वाटतं. ते बघा याची लेअर किती चांगली पडते आणि किती भारी शेकून झालेला आहे. आता हा सुद्धा मी काढून घेते, जास्त काही भाजायचं नाही याला, म्हणजे शेकून नाही काढायचं जास्त. हे काढून घेते. बघा 2 पराठे मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत. तर इकडे बघू शकता इतका खमंग टेस्टी आपले हे 2 लच्छा पराठा तयार झाला आहे खाण्यासाठी गरमागरम. तर मी तुम्हाला याची परत दाखवते, म्हणजे लेअर दाखवते. याची जी खरी ओळख आहे ना ही लेअरची असते. बघा हे बघा अशा मस्त किती सुटसुटीत अशा ह्या लेअर तयार झाल्या, तिकडे बघू शकता इतक्या भारी वाटतात. आणि ना ह्याला तुम्ही चहासोबत, गरमागरम चहासोबत किंवा कुठलीही तुमच्या आवडीची भाजी असेल ना त्यासोबत खायला किती भारी वाटणार आहे हा. आणि असाही नुसता खाल्ला तरी खूप भारी वाटतो. इकडे बघू शकता याचे लेअर बघा तुम्ही किती भारी पडलेले आहेत. हा आपला लच्छा पराठा खमंग तुपाच्या फ्लेवरचा तयार झाला आहे खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे. हे बघा भारी झालेला आहे. आणि हा आपला दुसरा थोडासा मसाल्याचा फ्लेवर दिलेला, ते ह्याचे हा जरा गरम आहे कारण जस्ट काढला आहे मी, त्यामुळे जरा हाताला पोळतोय. हे बघा याची पण लेअर बघा तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मी ह्या साईडून दाखवते. हे बघा सुटले, म्हणजे थोडंसं ह्या साईडून थोडं थंड. इकडे बघू शकता याचे लेअर बघा तुम्ही इतक्या आतून 3-4 परत पडलेला आहेत, म्हणजे हा जसा जसा सुटन ना तसे लेअर याच्या सुटत राहतील. हा सध्या गरम आहे त्यामुळं हा सुटला जात नाही आहे. आता गरम थंड झाला की मी याच्या लेअर अशा ह्या सुटल्या जातात. इकडे बघू शकता तुम्ही. आता मला तर राहत नाही, मी घेते एक घास याचा खाऊन. हे बघा किती भारी वाटतात. बघा याच्या लेअर किती सुटल्यात, पटापट सुटून जातात. कारण हा लच्छा पराठा असाच असतो, खूप भरपूर लेअरनी भरलेला असतो. तर हे जरा एक वेगळा पदार्थ करून खा तुम्ही, गव्हाच्या पिठाचा, खूप चांगला लागणार आहे खाण्यामध्ये. आणि मस्त वाटला मला पहिल्याच बाईटमध्ये याचा छान खूप चांगला वाटला. कोथिंबीर आहे, मस्त काळी मिरी आहे, आणि दुसरी गोष्ट तुपाचा एक चांगलाच फ्लेवर लागतो याच्यामध्ये. तर एकंदरीत खूप हेल्दी नाश्ता आहे हा. ते इकडे बघू शकता याच्या भरपूर अशा लेअर पडलेल्या आहेत. हा लच्छा पराठा आपला तयार झाला आहे खाण्यासाठी. हे बघा इकडे बघू शकता, बघा किती अशा परत याला तयार झालेल्या आहेत. तर असं नक्की एकदा ट्राय करा. गरमागरम तुम्ही आवडीनुसार भाजीसोबत, पनीरसोबत, छोलेसोबत तुम्ही याला खाऊ शकता, चहासोबत पण याला तुम्ही खाऊ शकता. खूप भारी आहे. तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.